आता इथे जर बघितलं तर बरेचसे असे युट्यूबर्स आहेत ते मिड स्टेजला आहेत. सगळ्यांची काय अशी सुरुवात नाहीये की चॅनल कसं चालू करायचं, काय हॅश ट्रेडिशनली डेकोरेट केलेलं आहे. एका साईडला शोकेस केलेली आहे आणि एका साईडला आत्ताच्या स्टुडिओ केला त्याच्यावर मी टेरेसवर तंदूरचा व्हिडिओ केलेला आहे. आणि ना डायरेक्ट केली आम्ही उत्तरला जेव्हा जाग येते एकंदर झाली झाला मग स्क्रीनच्या मागे गेलो आपले स्क्रिप्ट त्याच्यासाठी ओपन केलं ना इतकं बोर त्याच्यात पण काय नाही 1-2 लाख असा इंस्टाग्राम चॅनलवर वर्ष त्या नमस्कार. आता आपण मालवणमध्ये आहोत. सिंधुदुर्ग ब्लॉगर्सची पहिली जी मीट झाली, सिंधुदुर्ग ब्लॉगर्सचा जो एक मेळावा झाला छोटासा, त्यासोबत आता आपल्याला बोलायला वेगवेगळे यूट्यूबर्स आहेत. मुद्दाम ते यूट्यूबर स्वतः त्यांचं नाव सांगतील. तुम्ही सगळे त्यांना ओळखतायच. तुमचं नाव सांगा आणि तुमचं यूट्यूबचं चॅनल सगळ्यांना आपली सिंधुनगर न्यूज चॅनल थ्रू तुमच्या मेळाव्याबद्दल काय वाटलं ते सांगा. नक्कीच. माझं नाव रोशन चव्हाण, मी कुडामधून आलो आहे. माझ्या चॅनलचं नाव जर्नी विथ रोशा आहे. तर आज आपल्या मालवणमध्ये आपल्या ब्लॉगर रील स्टार आहेत जे आपले मालवणी, त्यांचा मीटअप घेतला गेला. त्याच्यामध्ये भरपूर असे विषय कळले, भरपूर आपले ब्लॉगर भेटले, भरपूर मालवणी कलाकार जे आहेत, जे आपली मालवणी संस्कृती पुढे नेण्याचं कर्तव्य करत आहेत ते भेटले. खूप आनंद झाला. त्यांच्याशी बरेच विषय असे शेअर झाले आणि त्याच्याबद्दल खूप आनंद झाला. आणि भेटून यापुढे असेच मीटअप होत राहील आणि आपली मालवणी भाषा, मालवणी संस्कृती पुढे नेत राहतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. ते होते रोशन. धन्यवाद, तुम्ही आता वेळ दिला त्याच्याबद्दल. आता आपण इथे तुम्ही बघू शकता की सिंधुदुर्ग ब्लॉगर्सची पहिली मीट आहे. स्वतः त्याच्या याची जी संकल्पना आहे ऋषी देसाई आपल्यासोबत आहेत. ऋषीजी, ही जी सिंधुदुर्ग ब्लॉगर्सची मीट आहे, आता जी संकल्पना होती तुम्हाला माहिती आहे मला की तुम्हाला आता घाई आहे, निघताय तुम्ही, त्या आता या सगळ्यांनी ब्लॉगर्सना घेऊन हा पहिला मेळावा कसा झाला, पहिली मीट कशी झाली? पहिला मेळावा सुंदर झाला, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी किती छान आहे याच्यापेक्षा जगणं किती छान आहे हे कळलं. एक लाकूड तोडत असताना माणूस जो ब्लॉग बनवतो, एक माणूस माशाचं रापत असताना ब्लॉग बनवतो, तर ही संपत्ती ही फार मोठी आहे माझ्यासाठी आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. अनेक माणसं भेटली. ब्लॉगिंगच्या क्षेत्रात अनेक जण असतात, ती चमचमती दुनिया असते, पण इथे ही जिवंत दुनिया मिळाली. माणसं मोठी का झाली हा प्रवास एका उत्तुंग व्यासपीठावरून पाहण्यापेक्षा आपल्या जवळची माणसं कशी मोठी होत आहेत ते बघणं आणि शोधणं गरजेचं असतं. याच्यासाठी या सगळ्या ब्लॉगरना केलं. आज 25-30 होती, लवकरच 80 ते 250 लोकांना आपण एकत्र घेतो आणि आपण सगळ्यांशी भेटतोय, बोलतोय. खूप धन्यवाद तुमचे. आणि आता आपल्यासोबत आणखीन इथे बघतोय की अमित वेंगुर्लेकर आहेत. अमित वेंगुर्लेकर, तुम्ही जो आपली सिंधुनगरी न्यूजसाठी एक तुमची जी तुमचं ब्लॉग आहे त्याचं प्रेक्षकांना सुद्धा नाव सांगावं आणि तुमचा आजच्या मेळाव्याबद्दल, आजच्या मीटबद्दल तुमचं म्हणणं सुद्धा सांगावं. नमस्कार, मी अमित वेंगुर्लेकर आणि अमित वेंगुर्लेकर ब्लॉग हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज पण आहे अमित वेंगुर्लेकर म्हणून. पहिल्यांदा थोडं नाव वेगळं होतं, पण ऋषीदादा आणि बऱ्याच जणांकडनं एक सजेशन आलं की वेगळ्या नावाने कशाला चालू कर, स्वतःच्या नावाने चालू कर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थांना खूप मानतो आणि मी माझ्या चॅनलमध्ये जेवढे गोवा आणि महाराष्ट्रातले श्री स्वामी समर्थ मठ आहेत आणि मंदिर आहेत ही मी माझ्या चॅनलवर दाखवतो. त्याचप्रमाणे मच्छी मार्केट हा जो विषय आहे, बरेच जण विचारतात मालवणातनं सुरू कशा नाही करू. मालवण तू ना तू, मी गोव्यातनं सुरू करते, मी सगळीकडनं सुरू करते, मालवणात पण करतले आणि मी मच्छी मार्केटचे व्हिडिओ बनवतो आहे. जेवढे पण मच्छी मार्केट असत मुंबई, गोवा, त्यांचे मी व्हिडिओ बनवतो आहे. स्वामी समर्थ मठांचे व्हिडिओ बनवतो आहे. हिडन बीचेस, फेमस बीच सगळे दाखवतात. मी जे हिडन बीच म्हणजे कोपच्यातच जे कोणत्या नजरेत नाहीत ते बीचचे व्हिडिओ बनवतो आहे. तर आणि आजचा जो मीटअप होतो ह्यो स्पेशली ना आमचा हट्टाच होतो की भेटाचाच. आणि आपले सगळे यूट्यूबर भाव आहेत ना, ते कोण काय करतं. आता खूप जण असे आहेत ना जे फोनवर बोलले होते पण समोर इल्यानंतर एकदम फ्रेंडली बोलले. ह्यो एक फरक आहे. आणि सगळेजण काय काय करतात, कोण कोण आपल्या क्षेत्रात काय काय करता ना आपल्याला जाणून घ्यायचा होता आणि खूप चांगला वाटला. आणि मला असं वाटतं की ना ह्यो मीटअप ना पहिल्यांदा होतो सिंधुदुर्गातलो यूट्यूबर्सचो आणि जे रील क्रिएटर असतात त्यांचं ह्यो पहिलो मीटअप होतो आणि असे मीटअप होतले आणि होऊ होय
कारण ह्याच्यामुळे ना ज्ञान वाढतं आणि माणूस ना एक खयच्या लेवलला, जसं आता लकीदादान सांगितल्यान की मी जरी मोठो असले तर तुमच्यापेक्षा माका टेन्शन असा की व्ह्यूज किती येतले काय येतला, तसंच ना सगळेजण एकमेकाक भेटले ना तर ह्यो एक चांगलो प्लॅटफॉर्म होतलो प्रत्येकासाठी. आणि नवीन न्यू कमर जे असत त्यांच्यासाठी ना ही एक म्हणजे संधी होतली की बाबा आम्ही पण ह्या क्षेत्रात काम करू शकतो, काही असा वेगळा हे नाया, ही एक चांगली संधी होतली. थँक्यू. खूप धन्यवाद अमितजी. आणि आता इथे बघू शकताय तुम्ही आता जे यूट्यूबर्स आहेत, यूट्यूबर्ससाठी इथे एक पाहू शकतोय की यूट्यूबर्ससाठी ते एक श्रद्धास्थानसुद्धा इथे आहे. लकी कांबळे त्यांच्याशी आपण बोलूयात. आता पण मनोज मयेकर जे आता लारा तुम्ही लकीकडे मी येणारच आहे. आणि मनोज मयेकर आता जे तुम्ही सुरू केलेलं आहे जे आहे तुमचं जे 6 महिने 1 वर्ष झालेलं आहे, आजचा मेळावा तुम्ही काय सांगाल की आजचा मेळावा या सर्वांची भेटून तुम्हाला कसं वाटतंय? आजच्या मेळाव्यात भेटान सगळ्यांका म्हणजे सांगूचा म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत यूट्यूब कंटेंटर होते. त्यामुळे असा शिकाक गावला की आपण खंय मागे नाही, हो मालवणी माणूस खंय मागे नाही, तो पुढे जाऊ शकता. आणि आज जिल्ह्यातली जी एकी झाली आहे ना त्या एकीन एक अजून जे नवीन पोर आहेत की बाबा आमका पण कंटेंट होऊ जा, पण ते भियातात की माका वेळ नाही ह्या नाही अशा गोष्टी सांगतात. पण त्यांच्यासाठी ही एक मीटिंग एक प्रोत्साहन की त्यांच्यानी पण आता ह्या करूचा. जसं आता मिनू देऊलकर एक जॉईंट झाला तर आपण नवीन माका ते करूची इच्छा आज एक वाढलो. आणि भविष्यात वर्षात एकाचे 100 किंवा 1000 तरी नक्कीच करतलो आम्ही, हीच इच्छा असा आमची. खूप प्रोत्साहन आणि एकमेकाला प्रोत्साहन देत आहेत. आणि स्वतः म्हणजे आता बघू शकताय पहाडा एवढा माणूस. आणि आजची मी मुद्दाम एक प्रश्न विचारेन की जेव्हा तू पहिल्यांदा तुझ्या कुठल्या तरी यूट्यूबरला जो इन्फ्लुएन्सर होता त्या तू बघताना तेव्हा कमी असतील सुरुवातीला, पण तेव्हा जेव्हा तू आजच्या मेळाव्यातून तुला बघतायत खूप जण, सगळेच बघतायत असं म्हणूया, तुला ऋषी देसाई यांना बघतायत, त्यावेळी तुझी भावना आज तू सांगितलेलंच मेळाव्यामध्ये सांगितलेलं ते आपण आपल्या बातमी थ्रू सांगणारच आहोत तू काय सांगितलेस ते. पण आता तुला त्यावेळी तुझं काही आठवण आहे का की असा कुठला तरी इन्फ्लुएन्सर यूट्यूबर बघितल्यानंतर अरे हा दिसला, मग त्यावेळी काय ती भावना तुला आठवली का कुठे? नक्कीच. आज पहिली गोष्ट म्हणजे माझ्या यूट्यूब प्रवासाला या जुलैमध्ये 6 वर्ष कंप्लीट होतील. आणि 6 वर्षात जर पाहायला गेलं तर ह्या पहिलाच दिवस असेल की ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यातले हे सगळे यूट्यूबर्स एकत्र आलेले आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. आणि ज्यांचे या सगळ्या गोष्टीमध्ये हातभार लागले त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. माझ्या यूट्यूबची जर्नी पाहायला गेलं तर मी ऑल ओव्हर इंडियामध्ये जेव्हा प्रोजेक्टसाठी फिरत होतो तेव्हा यूट्यूब चॅनल हेच माझ्यासाठी करमणुकीचं एक साधन होतं. आणि बरेचसे यूट्यूबर्स मी बघत होतो ज्याच्यामध्ये नाव घेण्यासारखं असेल तर ते मुंबईकर निखिल हा आमच्या सगळ्यांचा आयडॉल होता. दिसायला सुंदर तरणा मुलगा जो ट्रॅव्हल व्लॉग्स करायचा, मोटो व्लॉगिंग करायचा, सो तिथूनच कुठेतरी इन्स्पिरेशन मिळालेलं. पण माझी स्वतःची एक इच्छा अशी होती की इच्छा म्हणण्यापेक्षा काय होतं की मी मुंबई सोडून गावात आलेला मुलगा आहे. कारण माझं एज्युकेशन मुंबईला संपलं आणि मग गावामध्ये आलो आणि इथे व्यवसाय चालू केल्यानंतर मला मुंबईचे मित्र विचारायचे की तुझं ह्या सगळ्या गोष्टी तू कसा रमतोस या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि तेच दाखवण्याचा मी प्रयत्न केला की माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे आम्ही खेकडे पकडायला जातो, आम्ही मासे पकडायला जातो, आमच्याकडे अशा प्रकारे सण उत्सव रीतिरूढी परंपरा आजही आम्ही टिकवून आहोत. आणि त्याच्यातनं कुठेतरी आम्हाला एक करमणूक मिळते. या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न मी यूट्यूब चॅनलमधून चालू केला. आणि तोच 6 वर्षाचा हा माझा सगळा प्रवास आहे. आणि आता आपल्या चॅनलचे 4 लाख मेंबर्स म्हणजे आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. सो अशी ही सगळी संपूर्ण जर्नी होती. खूप धन्यवाद लकी तुझा वेळ दिलास. आता जे एक नुकताच दोडामार्गचे आपल्यासोबत आहेत सचिन सावंत, त्यांच्याशी आपण संपर्कात होते. ते सुद्धा आता दोडामार्गून त्यांच्या इथे आपलं दोडामार्गून म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो आपला जो तालुका आहे, आपण जेव्हा दक्षिणेकडे जातो त्या दक्षिणेकडे अशा तालुक्यातून दोडामार्गमधून आलेले सचिन सावंत, आणि त्यांनी एक वेगळीच जे क्रिएशन केलेलं आहे एका जत्रेचा जो त्यांनी पूर्णपणे माहोल सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा एक शेवट ब्रेथलेससारखा घेतलेला जरूर बघा. तो आता मी आणखीन कंटेंट तो ओपन करत नाही. की जेव्हा आजच्या मेळाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल की हा मेळावा मालवणमध्ये झाला त्याच्यानंतर असे दिग्गज या क्षेत्रातले तुम्हाला पहिल्याच वेळी तुमचा पहिला मेळावा आणि पहिल्याच मेळाव्याला असे दिग्गज पाहायला मिळाल्यावर काय वाटतं? खूप चांगलं वाटतं. मालवणीत बोललं तर चालतं. तर मी याच्यापैकी फक्त पराग दादा आमच्या भेटले याच्या 2 वर्षापूर्वी त्यांच्या घराकडे वगैरे गेलेलं गणपतीत.
तर इकडे एवढी सगळी मंडळी भेटली, खूप बरं वाटला. एक्सपेक्ट करून असलेलं की 20 ते 22 जण सगळ्या मेजले मागाशी मी तर होते आणि सुंदर उपक्रम केलो. अनवडकर दादा आणि ऋषी दादांचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात पहिली मागा समोर बसाक दिल्यानी दोडामार्गचो असान पण आणि तो मान दिल्यानी त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहो. धन्यवाद. खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या आणखीन प्रेक्षक आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला आपले सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांतर्फे सुद्धा तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि तुम्ही काही ना काही करत राहताय त्याबद्दल त्यालाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुमच्या चॅनलला पण माझ्याकडून मी दोडामार्कर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण इथे जेव्हा बघतोय की या दरम्यान आपल्याबरोबर लाकूड तोडो असं आजच्या जे यांचं मीट होतं आपली सिंधुदुर्ग ब्लॉगरचं मीट होतं त्या मीटमध्ये जो श्रीगणेशा झाला आपण म्हणतो दीपप्रज्वलन होतं किंवा काही असं जे होतं तो नारळ म्हणा श्रीफळ म्हणा काय म्हणा असं जे काही झालं ते लाकूड तोड्या महादेव घाडीगावकर यांनी जो काही अनुभव सांगितलेला होता तर त्या संपूर्ण अनुभवाबद्दल आपण विस्तृत बोलूच. महादेव, तुला या मेळाव्यामध्ये येऊन सर्वांशी बोलून भेटून मी तिथे खूप मोठी माणसं छोटी माणसं हेही माहिती नसणाऱ्या जगाच्या ह्याच्यातून जेव्हा तू सुरुवात केलेली होतीस आणि आजचा हा दिवस हे तुला कसं वाटते? खरोखरच खूप छान वाटतं आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं आहे की यूट्यूबर्स हे रिकामी असतात, पण हे जे सर्वजण आम्ही आलो एकत्र ते काही रिकामी म्हणून आलेलो नाहीत. काहीतरी एक ज्ञान एकमेकांना मिळावं यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आणि सर्वांचे खूप खूप आभार. अजून काय सांगायचं? खूप हे जे सांगितलं आहे तुम्ही त्याच्यामध्येच आपण खूप गोष्टी आहेत. आता आपल्यासोबत आहेत वक्रन की जेव्हा चेहरा ओळखीचाच आहे तुम्हाला आणि असे मेळावे मकरन जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या मेळाव्यांमधनं आता ही सुरुवात आहे. ऋषी देसाईंनी ही ज्योत लावून दिली असंच आपण म्हणूया. तर यापुढे मालवणचा आहेस तू, त्यामुळे असे मेळावे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणमध्ये सिंधुदुर्ग ब्लॉगर्सतर्फे होतील काय होईल याच्या संदर्भात, कारण तू आखणीत पण फार छान आहेस. अच्छा, नाही ॲक्च्युली व्हायला पाहिजेत. हे आता फक्त मीटअप झालं. मला असं वाटत होतं की थोडीशी यूट्यूबच्या संदर्भात माहिती की किती मिनटाचा व्हिडिओ बनवायचा, किती आठवड्याला कार्यशाळा, हां त्या टाईपचं काहीतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे मास्तर आहेत, लकी अमोल सावंत मास्तरने आधीच सांगितलं मला फोन करू नको, यूट्यूबवरच जाऊन बघा. नाही मग थोडीफार आता एक आठवड्यातून किंवा 2-3 आठवड्यातून एकदा जर अशी कार्यशाळासारखी काहीतरी भरवली ना की बाबा किती मिनटाचा व्हिडिओ पाहिजे किंवा कॉपीराईट कसा बसत नाही, हे छोटे गोष्टी आपल्याला माहिती नसतात. माझ्या आता जवळपास मी जेव्हा मालवणी गांडेचोर सुरू केलेला चॅनल तेव्हा 10तल्या 9 व्हिडिओंना कॉपीराईट होतं आणि मी तसेच ठेवले व्हिडिओ, नाईलाज आहे. पण त्याच्यामुळे तो नंतर कुठे इम्पॅक्ट पडतो कॉपीराईटचा हे कोणाला पण माहिती नसतं. मग ह्याच्या संदर्भात तो मास्तर किंवा अमोल आहे आपला, ह्यांना एक पुढची जेव्हा आपली भेट असेल, पुढचं जेव्हा गेट टुगेदर किंवा मीटअप असेल त्यावेळी त्यांनी ह्याच्यावरती जास्त जोर देऊन आपल्याला शिकवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट बंटी सांगेल. बंटी हे सांग. मी जी आता ह्याच्यात घेतोय आपल्या की आता आपण त्याच्यात विस्तृत त्याच्यात तुमची आणखीन सखोल चर्चा होईल. त्याच्यावर आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल लक्ष ठेवून असेल की तुम्ही काय करताय ते आम्ही जगाला सांगू. म्हणजे त्याला तुमचं जे बघितलं जाणार आहे किंवा तुमच्या ज्या काही गोष्टीवर त्याच्यावर जी बाकीची जी न्यूज या ह्याच्यातून आहे ती आम्ही त्यांच्यावर फॉलोअप ठेवूनच राहू. मी मुद्दाम इथे सांगतो, इथे बंटी आहे, सिद्धेश हा सुप्रसिद्ध आहे आता आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून, वृत्तनिवेदक म्हणून जेव्हा ती सिद्धेशची सुरुवात होती तिथपासून आजचा हा मी प्रवास स्वतः बघतोय. आणि नम्रता ही गोष्ट आधी मुळात असल्यामुळे या गोष्टी शक्य असतील. सिद्धेश आता 2 वर्षाचा, मग तेव्हा आता सगळ्या गोष्टी आणि आता तुझं डेव्हलप्ड करिअर आहे ते तू ह्या मेळाव्याबद्दल मी मुद्दाम सांगतो की मेळाव्यात तू आता तुझ्या कामाच्या व्यस्ततेने तू उशिरा आला आहे आणि तरीसुद्धा तू मेळाव्यातल्या जिथे अध्यक्षीय भाषण असतं, शेवटचं भाषण म्हणजे अध्यक्षीय भाषण असतं ते तुझंच होतं, म्हणजे लकी कांबळीचंच असं प्रमुख हे होतं. तर त्यावेळी तू तशाबद्दल या प्रवासाबद्दल छोट्या कालावधीत झालेल्या सशक्त प्रवासाबद्दल काय सांगशील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या फील्डमध्ये होता कारण की माका सोशल मीडियात किंवा असं काहीतरी म्हणजे कुठेतरी फेमस व्हायचं असं नाही आहे. तर मग आधीपासूनच कॉलेज शाळेपासून एक सगळ्यांपेक्षा वेगळं मी काहीतरी काय करीन किंवा आता सपोज आता
तो काहीतरी व्हिडिओ करता, ह्यो काहीतरी व्हिडिओ करता, मग तो करताच पण त्याच्यापेक्षा मी वेगळं काय करीन आणि लोकांमध्ये प्रमोट कसं होईन किंवा लोकांमध्ये असं वेगळेपण कसं निर्माण करीन ह्याची मला ओढ होती. मग सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईला होतो, म्हणजे एक माझं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी 2 वर्ष जॉबला मुंबईत होते, तेव्हा एक DSLRचा ट्रेंड होतो की म्हणजे DSLRने फोटो काढायचे आणि ते पोस्ट करायचे लोक. पण त्या DSLR आपल्याला तेव्हा म्हणजे पेलवणारा नव्हता DSLR घेणं किंवा त्यातले रेंट देऊन ते फोटो काढून घेणं. मग मी सोशल मीडियावर त्याची माहिती घेत थोडा करून मग ना मी गावाकडे येले तेव्हा मग एक DSLR रेंटवर घेतलं आहे. मग ते फोटो वगैरे काढले, मग ते पोस्ट केलं आहे. मग लोकांना आता DSLR वगैरे आवडक लागला, बॅकग्राऊंड ब्लर वगैरे. सो मग नंतर मग फोटो आणि नंतर मग काय झालं, सोशल मीडियातलो DSLR फोटो ह्यो ट्रेंड काहीतरी कमी होत गेलो. नंतर मग खूप लोक बोलले की अरे तू रील्स वगैरे चालू कर. मग मी नंतर रील्स वगैरे चालू केले आणि नंतर मग जी अशी एक म्हणतात ना की नाही भाई काहीतरी करून दाखवचाच. मग त्या हिशोबाने मी या फील्डमध्ये उतरलं आहे आणि 1 वर्ष झालं मी आता सोशल मीडिया फील्डमध्ये असं आहे आणि आज जो असं या तुमका माहितीच आहे. खूप छान. गौरेश आहे, बंटी आहे, एक सहज असं आपण काय म्हणतो, रोहित शर्मा जर उदाहरण आपण घेतलं की रोहित शर्माकडे बघून जे वाटतं, जी काय लेझी एलिगन्स, इझी एलिगन्स, नॅचरल एलिगन्स, ऑर्गॅनिक एलिगन्स म्हणून तो मुलगा हा पडतो. तुम्ही आता पाहूही शकता की तो त्याच्यामध्ये मी कॅप्टन म्हणण्यापेक्षा सुद्धा पण आपण ती जी प्रतिभा आहे ती अशी प्रतिभा आहे की नैसर्गिक आहे, त्याला माहितीच नाही आहे की तो देतोय किंवा काय करतोय, त्याच्या दृष्टीने तो सहज करतोय. ती समोरच्याला ती प्रतिभा अशी होऊन जाते आहे आणि त्याचे अक्षरशः पडसाद, चांगले पडसाद जे उमटत आहेत ते त्याला व्ह्यूजमध्ये उमटत आहेत. त्याला विविध प्रकारच्या ठिकाणी थोडक्यात म्हणूया त्याला वेगवेगळ्या कन्साइनमेंट्स येतात, असाइनमेंट्स येतात. गौरेश, जेव्हा अशी मीट बघतोस, स्वतः एका दुःखातून तू गेलेला आहेस की तुझा जवळपास अनेक व्हिडिओ आणि अनेक तुझे सबस्क्रायबर सगळं ते डिलीटच झालं, ते बंद, त्या दुकानच बंद झाला. अशा वेळी जे नवीन दुकान झालं आणि त्या दुकानानंतर आज तो हा जो बघतोयस, त्या मेळाव्याबद्दल तू काय सांगशील? खुद्द मेळाव्याबद्दल काय सांगशील आजच्या मेळाव्याबद्दल सांगूचं म्हणजे हे आता सगळे येले, सगळ्यांचे विचार बघू गावले, विचार सगळ्यांचे अनुभव ऐका गेले, जे खूप चांगलं एक काम झालं की काहीतरी शिकत गावतं. असं नाही की माझ्याकडनं मी मोठ्यात लकीकडनंच शिकतले, मी त्या राजगवसकडनं शिकतो. तो सगळ्यात आता छोटो क्रिएटर असा, पण 16 वर्षाचा, पण त्याच्याकडनं पण मला काहीतरी शिकत गावतं. म्हणजे प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत गावतं. आणि सांगूचा गोष्ट कोणी सगळ्यांका ह्या क्रिएटरांकानी वर काढायचं काम कोणी केलेलं असा, तो आपल्या कोकणी माणसान किंवा मालवणी माणसान त्यांनाच केलेला असा. आम्ही कसे मालवणी भाषेत व्हिडिओ, म्हणजे एक पाऊल आधीच वरचढ असतात. हे सगळे क्रिएटर असतात ना, एक पाऊल आपल्या भाषेमुळे वरचढ असतं आणि त्या भाषेत आपली वैविध्यता आणून आणि नंतर त्यांनी एडिटिंग वगैरे सगळ्या ह्या करून आपल्याकडची कला, आपल्याकडची संस्कृती सगळा ह्या पुढे आणूचा प्रयत्न करतं. आणि ज्या मुंबईत बसलेलो माणूस हा ते का बघूक नाही गावना, माका जॉबमुळे बाबा नाही येऊ गावना, पण मी थंय असं माका मालवणात काय चाललं तर बघूचा, माका जाऊचा, पण त्यांना नाही जॉबमुळे शक्य होणार. पण हे क्रिएटर लोक किंवा ह्या असत जे व्हिडिओ बनवतात सगळे ह्या यूट्यूबर्स आणि सगळे असत ते पुढे आणतात, त्या त्यांना बघूक गावतात जागेवर सुन ते अनुभवतं. स्वतः माका कमेंट येतात, मी थंय नव्हतंय पण माका असं वाटलं की मी थंय असं आहे. ही कमेंट वाचून जा मनाक वाटतं ना, त्या भारी वाटतं एकदम, म्हणजे एकदम फुल रिलॅक्स. आणि जा कमवलं ना तर काय कमवलं असं तर हो मित्र हा येतात भावाजींना, म्हणजे डोळ्यात माझ्या अक्षरशः पाणी येलं. वॉलपेपर खयचो ह्याचो असतात ना, तो बघा वॉलपेपर, हे ना वॉलपेपर माझं ठेवलं ना, माका आत्ता हे ना मित्रांनी दाखवले तुझं वॉलपेपर हे ना लावले. आपण एखाद्याच्या वॉलपेपरला लागतो म्हणजे आपण काय कमवलं होतं आज आपल्याला कळतं. ह्या मालवणी माणसानं माका सगळं दिलं, कोकणी माणसानं मालवणी माणसानं ह्या सगळं प्रेम दिलं. आणि हे आमचे सपोर्टर असतंच सगळे, म्हणजे प्रत्येक बाबतीत असतात, प्रत्येक ह्या एकत्र असतं. कधी कोणा ह्या नसता, सिद्धू म्हणा, गोपी आणि ह्यो इलो नाया, नितेश, हापूस गँग आमची आहे, ती सगळे एकत्र व्हिडिओ करत असतो. कोणा काय लागला तर आमच्याकडे यावा, आम्ही काय असतात काय त्रुटी असतील, काय सजेशन असतील ते आम्ही देऊ शकतो. खूप छान. तेजस लुडबे आहे, ते तेजसचा जीवनाचा प्रवाससुद्धा विविध टप्प्यांनी झाला आहे. तेजस हा केडन्स क्लब, मी मुद्दाम सांगतो, क्रिकेटमध्ये जर महाराष्ट्राचे रणजी प्लेयर्स ज्या महाराष्ट्रात केडन्स क्लबमध्ये खेळणं म्हणजे महाराष्ट्राचं रणजी खेळणे अशा ठिकाणी खेळलेला आहे. हनुमंत हडकर आपणही तो इथे मी आधी प्रथम तेजस शी बोलायच्या आधी तेजस 2 मिनटं फक्त हनुमंत हडकराचे. हनुमंत हडकर आजचा जर बघितलं, ही जी मीट होती ऋषी देसाई यांनी त्याची आपण म्हणूया जी ज्योत आपण लावली आहे, त्या ज्योतीला जे महत्त्वाचं लायटर इग्नाईट जे होतं ते मालवणमध्ये इग्नाईट होतं, त्याच्यामध्ये सर्वांनी आजच्या मेळाव्याबद्दल ते इग्नाईट तुम्ही आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही जरूर सांगा. मला खूप बरं वाटतं, कारण कसं जे काय आपले जे यूट्यूबर नवोदित आहे त्यांना माहिती मिळण्यासाठी तेजस्वी आहे, तर माहिती मिळण्यासाठी म्हणून, म्हणजे आता तेजस आहे तो इंस्टाग्रामचा इन्फ्लुएन्सर आहे बरोबर ना,
तर असे तेजस्वी अनेक जण मित्र आहेत. लारा आहे, ते मकरंद आहे, त्याच्यानंतर बंटी आहे, सिद्धू आहे. तर आता हे जे मोठे मोठे यूट्यूबर आहे त्यांना बघून आता तेजस पण म्हणतो की मीसुद्धा आता यूट्यूबर बनणार आहे. मला तो सांगतो माझ्याकडे चांगलं कॉन्टेंट आहे एकदम आणि चांगल्या संकल्पना आहे, त्याच्यामुळे तो पण आता बनतो आहे. मग आम्हाला खूप आनंद वाटतो की ह्या यूट्यूबरना बघून पण हे इन्स्पिरेशन झाले यांना आलेलं आहे की आपण पण काहीतरी समाजासाठी देणं लागतो, काहीतरी मोठे मोठे कंटेंट करून आपल्या कोकणाला अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावं. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो आज ह्या सगळ्यांना भेटून. असं वाटतच नाही की बाबा लाख लाख सबस्क्रायबरवाले ते आहेत वगैरे, काय खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद की एवढ्याशा आमच्या ह्याला तुम्ही कवर करण्यासाठी तुम्ही आलाय. सुयोग पंडित आणि हे आलेले आहेत आमचे ब्लॉगर मित्र आहेत. हे नाव काय तुझं? सहिष्णू पण आलेला आहे, मालक आहे चॅनलचे मालक आहेत. खूप खूप धन्यवाद सहिष्णू आणि सुयोग, तुझे अभिनंदन. खूप छान. तुमच्या आता पुढच्या आहेत आणखी राखणी आहे तुमच्या सिंधुदुर्ग ब्लॉगरच्या पुढच्या मीटची आम्ही आपली सिंधुदुर्ग न्यूज चॅनल वाट बघतोय कव्हर करण्यासाठी. मोठ्या प्रमाणात ते व्हावं. खूप धन्यवाद. तेजसची बोलूया, तुमची पुढच्या तयारीला तुम्हाला खाली थोडंसं जायचं. आम्ही तेजस, जेव्हा तू या सगळ्या गोष्टी करतोस, क्रिकेट झालं किंवा आणखीन काय झालं, तुझं आध्यात्मिक पण झालं, धार्मिक, तर अशावेळी आता या तुझ्या कंटेंट करतो ते आजच्या मेळाव्याबद्दल तुला कसं वाटतं? मेळावा झाला ही खूप छान गोष्ट झाली. म्हणजे जेणेकरून आपली जी कम्युनिटी आहे, जी मालवणमधली आहे किंवा आपले सिंधुदुर्गातले आहे, ते सगळे एकत्र आले. त्यामुळे 4 गोष्टींची देवाणघेवाण झाली. आणि अशा गोष्टी म्हणजे जे आपण सगळे मिळून एकत्र करू शकतो ना, ते कोण करू शकत नाही. आणि सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह यूज करणे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनाने आपण पुढे जाऊया एवढंच मला वाटतं. आता आपल्यासोबत आहे पूजा माहेरची. पूजाच्या एका व्हिडिओवरून जी तिच्या ह्याच्यामध्ये क्रिएशन नव्हतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सेटिंग हे ते असा भाग नव्हता, एडिटिंगचा भाग नव्हता, पण ती जे काय बोलली आणि चालली अशी पूजा, तू काय सांगशील आजचा मेळावा आणि सर्वांशी भेटून? नाही, आज खरंच खूप छान वाटलं म्हणजे भेटून वगैरे. आणि म्हणजे असं वाटलं नव्हतं की क्रिएटर्स म्हणजे एवढे डाऊन अर्थ असतात. कारण बऱ्याचदा आपण फेस व्हॅल्यू ज्यावेळी वाढते त्यावेळी प्रत्येकाला स्वतःची फेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची असते. आणि जर एखादा फॅन वगैरे फोटो काढायला गेला तर असं वाटतं की म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये घेऊन आपण मोठे होणार आहे असा हा विषय असतो. पण तसं नाही आहे. इथं आज जे सगळे क्रिएटर्स आलेले ते खरंच खूप एकमेकांशी मिळून जुळून वगैरे सगळे बोलत होते, स्वतःचे अनुभव शेअर करत होते. त्याच्यामुळे आपल्यालाही शिकता आलं, मलाही. आणि खूप छान वाटलं हा कार्यक्रम झाला. आणि अशा कधीतरी छोट्या मोठ्या कार्यक्रम अजून होत राहतील असं वाटतं. खूप छान, शुभेच्छा पुढच्या. आणि आता बघतोय आपल्या सिंधुनगरीच्याच वृत्तनिवेदिका आहेत स्वतः मीनू, शीतल आहे इथे बांदेकर, आणि आपल्यासोबत लारा यांची सहचरणी, आणि स्वतः पण एक मोठी आता ती इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे येत आहे. आजची मीट बघून मीनू तू बघायला आलेलीस, बघितलंस, घेऊन काय जाणार आहेस? खूप नॉलेज म्हटले. म्हणजे असं नाही की लोक काय म्हणतात माहिती आहे, काय हे नको ते धंदे कशाला करायला पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लोकांनी ओळखावं. ॲज अ घरातल्यांमुळे नाही, एक स्वतःची ओळख असावी. तो करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो, तसाच माझाही आहे. आणि मला व्यापाराची मुलगी ओळखतात, पण असं मला इंडिव्हिज्युअल मीनू देऊलकर एक आर्टिस्ट आहेत असं ओळखण्यात मला खूप बरं वाटेल ना. खूप छान, तो हा वेगळाच एक सोशल संदेश दिलास. तशीच आपल्यासोबत आहे मगाशी एक जेव्हा रिया बांदेकर म्हणजे शीतल शिंदे, रिया बांदेकर असा तिनं जो तिचा प्रवास सांगितलेला होता, तुझा प्रवास तो वेगळ्या मार्फत आपण चॅनेलमार्फत सांगूयाच किंवा तू सांगशीलच तुझ्या ब्लॉगमधून. आजचा मेळावा आणि आजच्या मेळाव्यामध्ये असणाऱ्या, कारण तू नुकतीच एका सामाजिक इव्हेंटच्या तू थोडंसं एक असं पदाधिकारी म्हणून पण एक इव्हेंट लीड करत होतीस. पुढच्या मेळाव्याला यूट्यूबच्या महिलांची 4 आणि 5ची उपस्थिती वाढलेली दिसेल का? नक्कीच वाढलेली दिसणार आहे. आणि महिला कधीच पाठी नसतात, हे मला एक नेहमी वाक्य सांगायचं आहे. आणि माझा हा यूट्यूबचा प्रवास आहे तो मला पूर्णपणे इथपर्यंत पोहोचायला माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या फॅमिलीनी भरपूर सपोर्ट केलेला आहे. तसं हे मीट झाल्यानंतर यूट्यूब म्हणजे काहीतरी वेगळं आहे, जिथे स्त्री आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करू शकते, हे याच्यातून निर्माण झालेलं आहे. आणि यूट्यूबचा प्रवास करणं पण काही सोपं नाही आहे,
खूप त्याला परिश्रम आहेत आणि अगदी आपले लकी कांबळींपर्यंत पोचायला खूप खडतर प्रवास करावा लागतो. माझा स्वतःचा @रियाज किचन माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी मालवणी रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करते आणि याच्यातून प्रत्येकाला इन्स्पिरेशन मिळेल. आणि आत्ता मालवणातल्या बऱ्याच महिला यूट्यूबवर तुम्हाला दिसतील. नेक्स्ट मीटला तुम्ही सांगाल महिलांची संख्या नक्कीच वाढलेली आहे. रिया, मेळाव्याच्या दृष्टीने कार्यशाळा कितपत आवश्यक आहे? म्हणजे आजची ही मेळावा थोडीशी एकमेकांची ओळख झाली आहे, पण आता एक सिरियस नोटवर कार्यशाळा आवश्यक आहे का? आहे म्हणजे त्याच्यात जे प्रत्येकाचं आहे की कॅमेरा फेस करणं आणि कंटेंट जो काय आहे तो चूज करणं, ह्याची कार्यशाळा होणं जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्या कोकणामध्ये भरपूर असे वेगवेगळे कंटेंट मिळतात आणि ते कंटेंट जरी मिळाले ना तरी प्रत्येकाला कॅमेरा फेस करण्यासाठी तरी कार्यशाळा ही व्हायलाच हवी. हे ऋषीने सुरुवात केलं आहे आणि हनू हडकरनी ह्या सगळ्यांना जमा केलेला आहे. त्याच्यासाठी मी ते दोघांचेही मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि सगळ्यांना भेटून एक फॅमिलीशी बोलण्यासारखा संवाद साधला आणि एक खूप छान ओळखी झाल्या, हे पण मला वाटतं. एक नवीन कुटुंब सुरू होतं आहे. आता हे कितपत वाढत झालं याच्यावर आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल लक्ष ठेवूनच राहील. आणि आता आपल्यासोबत तू मुद्दामच तुझ्या इंस्टाग्रामच्या ते जे हँडल आहे, तुझं जे काय आहे त्यांनी सुरुवात कर आणि मग मी तुझ्या ओळखीकडे येतो. माझं नाव जान्हवी मनोज मयेकर. इंस्टाग्रामला सुनैना लाड मयेकर म्हणून माझा आय डी आहे. आता ॲक्टिव्ह नाही आहे, पण मिस्टरांचा आय डी आहे इंस्टाग्रामला लारा मयेकर. तिथे आम्ही दोघं, मिस्टर आणि मी दोघं रील्स करतो. यूट्यूबला तात्यांचं मालवण म्हणून मिस्टरांचं चॅनल आहे, तिथे पण असतात, ब्लॉगिंग असतं, शॉर्ट्स असतात, आहे चालू. तू स्वतः मी तुला ओळखतो त्यामुळे सांगतो, पारंपरिक एका लहानपणापासून एका व्यावसायिकाची मुलगी आहेस आणि तो परंपरागत व्यवसाय कौशल्याचा आहे. मग त्या कौशल्याच्या व्यवसायाबद्दल तू पुढे काय त्याच्यातून जो वेगळा आता मालवणी पाहुणचार जो करतोय तो आहेच, तुझ्या कौशल्याच्या व्यवसायाबद्दल तू काय प्रमोट करणार आहेस का? आम्ही घरी माझी खानावळ आहे जेवणाचं. आता 3 वर्ष झाली आम्ही छोटी खानावळ चालू केली आहे चालू. खूप छान. ए बच्चा किसका होय? अरे कोणाचा मुलगा? अरे सॉरी, हा पण एक यूट्यूबर आहे. हे तुम्हाला बघताय तुम्ही 16 वर्षाचा. आता जे मी म्हणलं की आहे बच्चा किसका हो गया, अरे हा राज गवस आहे. हा 16 वर्षाचा मुलगा एक इथे या दिग्गजांच्या मेळाव्यामध्ये हा पहिल्यांदा कोणाला तरी वाटलं की कुठल्या तरी यूट्यूबरचा मुलगा सोबत आलेला आहे की काय, पण हा स्वतःच एक अतिशय प्रतिशय यश म्हणूया अशा मार्गावर आहे. राज, तुझं स्वागत आहे. राज, तू कुठून आला आहेस आणि राज तुझ्या सगळ्या सुरुवातीबद्दल आणि आजच्या मेळाव्याबद्दल सांग. मी पहिलं म्हटलं तर दोडामाग सुरुचीवाडीमधून आला. आता यायचे म्हणजे समीर सावंतने मला इकडे बोलवलं आणि पहिली म्हणजे मला लहानपणापासून मला व्हिडिओ वगैरे करायची आवड होती. माझ्या मित्रांनी सपोर्ट केला, घरून सपोर्ट केला. आणि आता मी सांगायला गेलो तर एक आमचा पिक्चर आहे ना, माझा छोटासा रोल आहे त्याचा. आता मार्च एप्रिलमध्ये त्याचं रिलीजन होणार, चुमचुम घुंगरू. हे डायरेक्ट ZTVवरती रिलीज होणार. खूप छान की ZTVवर हा रिलीज होतो आहे आणि तुझ्या शुभेच्छा सगळ्या गोष्टींसाठी. आणि तुझा गुरु किंवा तुझ्या सोबतीचा पण इथे आहे. आणि आता इथे आणखीन एक चाली बघू शकतो. चाली हा मालवणी शब्द आहे. इथे करता एक चाली सुरू आहे. आणि असा हा मेळावा इथे पराग कुबलसुद्धा एक वेगळे इन्फ्लुएन्सर आता ते वेगळ्या भूमिकेत आहेत, तिथे ते बोलत आहेत आणि त्यांचं सुरू आहे. मी पराग फक्त तुमचं 1 मिनिट घेईन. पराग आचरा इथले आहेत आणि आजच्या मेळाव्याबद्दल तू सिरियस नोटवरचा माणूस आहे थोडासा. म्हणजे ते बाकी तू कॉमेडी असेल काय असेल, पण तू सिरियस नोटवरचा माणूस वाटतोच सुद्धा खूप जणांना. तर त्याच्यावर तू काय सांगशील की आजच्या मेळाव्यातून मी मुद्दाम प्रश्न हा गौरेशला विचारलेला आणि जो प्रश्न अत्यावश्यक आहे याच्यातून, म्हणजे सगळ्या आपल्या ओळखी होतील, काय होतील, पुढे काय, ह्या मेळाव्यातून पुढे काय? प्रत्येकासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा असतो आणि असायलाच पाहिजे, कारण प्रत्येकाचे अनुभव इकडे शेअर केले जातात. मग प्रत्येकजण ह्या लेवलला आहे, मग मी कुठे आहे? ह्या गोष्टीत जर ह्या क्षेत्रात जर मी काम करत आहे, जर प्रत्येकजण एका सर्टन लेवलला आहे, तर मी कुठे आहे? माझी जागा काय आहे? आणि मी लोकांपर्यंत पोचतो आहे का? किंवा लोकांपर्यंत मला अजून काय द्यायचं आहे? जे इतर लोक आहेत तुलना ही माझ्याशीच व्हायला पाहिजे. आणि ह्या मेळाव्यातून खूप काही शिकता आलं, कारण व्हॉट्सअपला वगैरे किती चॅटिंग करा किंवा किती बोला तुम्ही, परंतु जेव्हा प्रत्यक्ष भेटत नाही तोपर्यंत एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आता बरेचसे टेक्निकली प्रॉब्लेम पण असतात प्रत्येकाला, पण ते अशा भेटण्यामुळे लगेच सुटतात. जरी यूट्यूबला जरी सर्च मारून जे सोडवत असलो तरी. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आल्यापासून माणसं लांब गेली आहे.
पण एक मोबाईलमुळे ती कनेक्ट राहिली आहे. पण ती हा एक वेगळा त्याच्यावरती उपाय होता की लोकांना लोकांनी म्हणजे खरं तर हन्नूचं खूप आभार यासाठी की सगळ्यांना एकत्र करणं ही सामान्य गोष्ट नाही आताच्या मोबाईलच्या ह्याच्यात. सो त्यांनी केले आणि खूप काही शिकता आलं या आपल्या मीटअपमधून आणि खूप मजा आली. खूप छान. आणि तुमचा प्रवासासाठी सुद्धा तुझ्या भरपूर शुभेच्छा. आणि तुमचा चलान देत काय हे तुमचा चलान देत असं सांगावं लागते, कारण तिथे आणखीन ते हा जो त्यांचा दुसरं सुरू आहे, हा जो मेळावा होता सिंधुदुर्ग ब्लॉगर्सचा, तो पहिला मेळावा आज 11 फेब्रुवारीला हॉटेल कोणार्क रेसिडेन्सीच्या सभागृहात टेरेस सभागृहामध्ये संपन्न झाला. ऋषी देसाई, लकी कांबळी, त्याचसोबत गौरेश कांबळी, बंटी कांबळी, गौरेश बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण असे दिग्गज, आणखीन भरपूर नावं आहेत, असे दिग्गज या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनसुद्धा केलं. या संपूर्ण मेळाव्यानंतर प्रत्येकाची पुढच्या मेळाव्याची सुद्धा कुठे कुठे त्यांची सगळ्यांची सुरू होती. लकी कांबळीपासून तो राज गवसपर्यंतचा एक छोटासा मुलगा जो या मार्गावर चालतो, अशा सगळ्यांची एकमेकांची ओळख झाली. आणि जवळपास 40-50 जण या आता काहीतरी घेऊन इथून चालले आहेत. इथे जे सोशल इन्फ्लुएन्सर बनू चालले आहेत किंवा बनायला चालले आहेत, किंवा काही जणांनी सुरुवात केली, काही जणांना यूट्यूब चॅनलसुद्धा अजून उघडलेलं नाही किंवा कुठले इन्फ्लुएन्स काही सुरू केलेलं नाही, त्यांनीसुद्धा इथे हजेरी लावलेली होती. यांच्या पुढच्या वाटचालीवर आपण लक्ष ठेवूनच राहू. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.